आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेदाचे बाबा ऑफिस मधून परत यायच्यात वाढदिवसाची सगळी तयारी झाली पाहिजे, कळलं? हे ती वाढदिवसाची तयारी वगैरे आम्हाला जमणार नाही करायला, सांगून ठेवतोय। म्हणजे अथर्व साहेब आमच्यावरच उचकतील उगाचच। हा, आणि त्यांनी सांगितलं ते वाढदिवस वगैरे तसलं काय करायचं नाही म्हणून। हा, त्याची काळजी ना तुम्ही नका करू, मी जितकं सांगते तेवढंच करा। ए पुन्हा नीट विचार कर। माझा विचार करून झालाय, वाढदिवसाला असते तशी सगळी सजावट झाली पाहिजे, कळलं? जा आता। मीरा, काय करतेयस तू? अथर्व जाताना सांगून गेले होते की त्यांना वाढदिवस साजरा करायचा नाहीये म्हणून। ताई, ते म्हणाले तरी सुद्धा आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया। नाही, तू चूक करतेयस खूप मोठी। हे बघ, अथर्वने एकदा काही सांगितलं ना की ते फायनल असतं, आणि जर तसं झालं नाही तर त्यांना खूप राग येतो अगं। ताई ताई, हे बघ, आज त्यांचा वाढदिवस आहे, ते नाहीच म्हणतील, पण आपण तसं करू नाही चालणार ना। मीरा, हे बघ, माझं एवढंच म्हणणं आहे की हा वाढदिवस साजरा करून पुन्हा सगळं बिघडायला नको। ताई, माझ्यावर विश्वास ठेव, असं काहीच होणार नाही। मीरा, बाबा आणि अनन्या येत आहेत, परत त्यांना असं नको वाटायला की तू एकटीच बडबडतीयस। आले ते। मीरा, तू मदन आणि पिराला अथर्वच्या वाढदिवसाची तयारी करायला सांगितलीस? हो दादासाहेब। वहिनी, दादा जाताना काय म्हणाला ऐकलंस ना तू? ऐकलंय, पण आपण साजरा करूयात ना त्यांचा वाढदिवस। त्याची काही गरज नाहीये। मीरा, तू सतत अथर्वला त्रास होईल असा प्रयत्न का करत असतेस ग? तो नाही म्हणालाय ना तरी मुद्दामून करणार। मीरा, तू तुझा चांगुलपणा दाखवायला जातेस आणि त्रास माझ्या मुलाला होतो। आईसाहेब, वेदाचे बाबा माझ्यासाठी काहीतरी करा असं कधीच स्वतःहून म्हणणार नाही। हे बघ, मी ना माझ्या मुलाला चांगलं ओळखते, ते तू मला सांगायला जाऊ नकोस। दादासाहेब, आपण जर का अथर्वचा वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं आणि वेदा पुन्हा त्याला काहीतरी बोलली तर मग? आज सकाळी काय झालं पाहिलंस ना? नाही, अथर्वला पुन्हा त्रास होईल असं मी तुम्हाला काही करू देणार नाहीये। वेदाच्या बाबांना वाईट वाटणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते। मीरा, तुला खात्री आहे तू जसं म्हणतेस तसं होईल? हो दादासाहेब। ठीक आहे, ती जर काय एवढं म्हणते तर अथर्वसाठी आपण एवढं तर करू शकतो ना। बाबांना जर मीरा वहिनीचं पटत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही। तुला जपणार